याच्यावर कोण आहे मला सांगा. पण याच्यावर काहीतरी याच्यावर उपाय- काय आहे उपाय तुमच्याकडे कोण आहे? माझ्या मरणावर एक चांगला असा उपाय काय आहे? काय मरणावर उपाय कळतंय का तुम्हाला हे किती? तसं नाही आपल्या गावाचं. ऐका ऐका सरपंच, हे काही चांगली गोष्ट नाहीये ही. तुम्हाला कळतंय का? ते म्हणतायत तुम्ही मेलाय असं सांगायचं शासनाला. आणि शासनाला काय सांगायचं? आमचे सरपंच कसे मेले, मृत्यूचं कारण काय द्यायचं आपण? अरे हा हे पण बरोबर आहे. बरोबर आहे. कारण ठोस पाहिजे. नाही म्हणजे हो कारण पण नाही, आपण कोणाकडे कारण तर बोला काय ते. नाही, आपण काढू पण शकतो ना. म्हणजे आपण काय करू शकतो, आपण असं सांगू शकतो आपण त्या लोकांना की बाबा दुपारचे काम करत बसले होते, गरम झालं म्हणून टेबल फॅन लावायला गेले, पिनच्या ऐवजी सॉकेटमध्ये बोटं घातलं नाही आणि 3 वर फिरले कारण फॅन 3 वर होता, गेले. हा हा चालेल हा चालेल हा चालेल हा चालेल. असं मध्ये एकदा झालं होतं माझ्याकडनं चूक झाली. हे करू पण शकता, त्याच्या personality ला लागलं. काही नाही शॉक बिक लागला तुम्हाला. पैशांसाठी रीड ओढताय त्याच्या मागे. अरे कळतंय का तुला चिकू? काय? अरे पोलीस आले, पंचनामा झाला तर त्यांना कळेल की आपण खोटं बोलतोय. असे मेलेच नाहीयेत आपले हे सरपंच. मग काय करायचं? नाही पोलीस नको आपल्या गावात. पोलीस हे असं काहीतरी आपण अनैतिक वागायचं. मग पोलीस येणार, मग तुमच्या चुका त्यांना कळणार, मग तुमच्या नादात अख्खं गाव जेलमध्ये जाईल. नको हे असलं काहीतरी करायचं नाही आपण. सरळ काय बघा जेलमध्ये मनात भीती वाटते, सगळे मारतात बिरतात. नको. माझ्याकडे आयडिया आहे. काय आहे. माझ्याकडे बोल, आयडिया बाबू, बोल. म्हणजे ते जर आले ना अधिकारी आपल्याकडे, तर त्यांना काय सांगायचा, सरपंच 78,73,667 एवढा मोठा आकडा बोलताना एकदा श्वास घ्यायला विसरलं आणि कचकलं. बरोबर. हा चांगला आहे. हे पण चांगलं आहे. गप्प बस. काहीतरी balance आपलं काहीतरी बोलत असतो. शांत राहा जरा. मग मास्तरांनो, आपण ह्याच्यापेक्षा वेगळं जवळपास करता येईल अजून. काय? आपण ह्यांना सांगू शकतो, एकदा नाक चोनलं म्हणून बाम लावायला गेले तर चुकून गम लावला नाही, त्यामुळे नाक चिकटलं, श्वास आलाच नाही वर. नमस्कार मंडळी. कल्पनाशक्तीच्या गर्भातून मनोरंजनाची नवनिर्मिती करण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या अटेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, ओंकार भोजने आणि मंदार मांडवकर यांना एक नवीन चित्रपट बनवायचा आहे आणि त्यात त्यांना त्यांचा प्रसाद खांडेकर दादा पाहिजेच आहे. बघूया तो हा सिनेमा कसा बनवतायत ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या तिघांचं आणि त्यांना साथ करणाऱ्या कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकरचं. काय हो प्रसाद, केवढी ती एक्साइटमेंट. म्हणजे आपला बंटी झाला होता तेव्हाही एवढा एक्साइट झाला नव्हता तुम्ही. एक्साइट झालो म्हणून तर बंटी झाला. नाही पण आज मी खूप खुश आहे. मला इतकं भारी वाटतंय रसिका, तुला सांगू. मंदार आणि भोजने ग, पोरं एवढी एवढी होती ग, माझ्या बोटाला पकडून अभिनय शिकले. आज दिग्दर्शक झालेत यार. सिनेमा करताय, स्वतःचा पहिला सिनेमा. लय भारी वाटतंय, लय भारी. म्हणजे जे काही केलं ना आतापर्यंत, चीज झाल्याचं वाटतंय. हो ना. मला बोलले, दादा पहिला सिनेमा करतोय आम्ही दोघं मिळून आणि दादा तू पाहिजे. मला इतकं भरून आलं तुला सांगतो ना. म्हणजे केल्याचं काहीतरी चीज झालं. ते जेवणाचं झालंय. हो पोरं उपाशी नाही गेली पाहिजे. नाही हो, सगळी स्वयंपाकाची तयारी झालेली आहे. त्यांच्या आवडीचं सगळं हो केलं. हो हो. ओंकारसाठी मोदक आणि मंदारसाठी खीर करणार आहे. आणि भजी भजी भजी. भजी कर. काय जेवण व्हायला उशीर झाला तर नरेशन होईपर्यंत भजी तोंडाला लावतील. चालेल चालेल, एका बाजूला होईल, पटकन भजी- होतील भजी भजी, काही करायला काळजी करू भजी नका. करायला घेतो, भजी हो, करायला घेतो. कधी येतात ते? पोरं आली पाहिजे. फोन इथे ठेवले तर सगळे आले का? आले आले रसिका आले. नाही असू दे असू असू आता 10-15 मिनिट असू दे असू दे. अरे दादा दादा, वक्त की यारी है ना दादा, वक्त की यारी तो हर कोई करता है दादा, लेकिन मजा तो तब है जब वक्त बदले पर यार ना बदले. हळू लागेल. काय करताय? नाही असं सॉरी, नाही नाही रे. हे असं
इतक्या दिवसांनी भेटलो त्यामुळे असं नाही पण भोजा अजूनही तसाच आहे 7-8 दिवस कुठेतरी जातो आणि हिंदी घेऊन येतो अजूनही बदलला नाही काय मुलांना बऱ्यात का आणि बरं तुम्ही बरं आहेत ना हो हो मी मस्त वा, इतकं बरं वाटतं असं वाटतं घरी चालू आहे आपण हो ना बसा 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 पाणी आणते मी तुमच्यासाठी बसा पाणी काय मग कोण आलंय घरी आत्ताच्या पिढीचे अब्बास मस्तन आले भाई पाणी नाही सरबत आण सरबत चालेल सरबत आणि खूप मोठी लोक आलेत आपल्या घरी आज दादा यार तू लाजवू नकोस यार तू असताना कोण मोठा आहे दादा यार हे झालंच यार हे झालंच पण मँडी म्हणजे आजही आठवत्या भोजा हा एकांकिका करायचो मँडला आम्ही पेट्या बोलायचो पेट्या बॅकस्टेजच्या सगळ्या पेट्या मँडा उचलायचा ना हो हो दादा दादा सवाईची रात्र पण मँडीने त्या पेटीवरतीच काढली होती माहितीये ना काय सीन केला होता पेटीवरती पडून अजून डोळ्यासमोर येस 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 ए मँड्या लीड रोल कोणी दिला होता पहिल्यांदा दादा तू दादा मला मोठे पण नको मला आपलं असं दादा तू दिलास. तुम्ही लक्षात ठेवलं आज पहिला सिनेमा करताय आणि मला फोन केला दादा तू पाहिजे अरे दादा तुला नाही करणार तर कुणाला करणार दादा जेव्हा आम्ही हा लिहिला ना सिनेमात तेव्हाच आम्ही ठरलं दादा काही होऊ दे भोजाबाई काही होऊ दे दादा पाहिजे म्हणजे पाहिजेच ए, चल चल ए नरेशन सुरू करूया हा, हा. दादा आपला सिनेमा आहे ना फुल कमर्शियल आहे वा म्हणजे कॉमेडी इमोशनल ट्रॅजेडी सगळं सगळं असं मिश्रण आहे म्हणजे धमाका आहे धमाका वा वा सरबत घेते अरे या ए, थांब, मी हे घेतो टिपोय घ्या. टिपा घेतो थांब. ए, दादा दादा मी घेतो ए मँडी नाही अरे मँडी अरे ब्लॅकआउट मध्ये लेवल उचलणारी आपण थिएटर केलेली माणसं होती यार काय बोलतो मी- नाही, मँडी मी उचलतो अरे दादा. मँडी मी उचलतो मँडी अरे मँडी उचलतो असं दादा असं दादा अरे मँडी सिनियरला कुठे आता हात लावायला देणार अरे बरं ठीक आहे चल ओके घे. या 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 दादा तुला नाही अरे मी सध्या डाएटचा विचार करतोय अच्छा पण दादा डाएट कर तू फक्त विचारच कर मँडी पी ना please. बरोबर बोलतो वा वहिनी काय सरबत आहे हो ना? एक नंबर हो ना मी घरीच केले कोकम सरबत आहे आहे ना गावच्या कोकमांचं आहे ना आहे ना हो. तरीच म्हटलं मीरा रोड मध्ये चिपळून चाटून कशी काय आली अरे काय मग मंदार मला नाही दादा आठवण आली चिपळूणची मी लालबागला राहतो ना नाही अरे सिनेमाबद्दल बोलतो मी सॉरी दादा अगदीच तुला खरं खरं सांगायचं झालं ना तर पिक्चर म्हणजे ना कायच नाही दादा हा? पण दादा तुझा रोल म्हणजे ना दादा खाली यार डेंजर आहे दादा डेंजर म्हणजे डेंजर दादा आणि दादा अगदीच तुला खरं सांगायचं झालं ना तर रोल पण काय नाही पण तू जेव्हा तो करशील ना तू अख्खा खाऊन टाकशील दादा आणि दादा आमच्या दोघांचा तुला शब्द आहे दादा हा जो रोल आहे ना हा तुझ्या आयुष्यातला बेस्ट रोल ठरणार आहे दादा आणि अगदीच तुला सांगायचं झालं तर प्रोड्युसरनी आधी विजय सेतुपतीला ऐकवली होती साऊथचा विजय सेतुपती साऊथचे विजय सेतुपती येस विजय सेतुपती त्यांना आवडली तर ते म्हणाले ठीक आहे मी करतो पण तमिळमध्ये करतो तर आम्ही म्हणाला नाही जर झाली तर मराठीतच होणार आणि मराठीत जर केली तर प्रसाद खांडेकरच करणार कारण दादा आमचं ठरलंय ना काही झालं तरी दादा पाहिजे मी भजी आणत्या पटकन तळून छान कर भजी हो हो येस आपण ऐकूया आपण हा ऐकू दादा म्हणजे पिक्चर म्हटलं तसं काहीच नाही म्हणजे अगदी त्याचं काय नाही म्हणजे काय 3 मित्रांची गोष्ट आहे मी आणि भोजाबाई आहे आणि दादा तू लीड आहेस मी लीड आहे ओके येस दादा अच्छा आणि हिरोईन कोण आहे सई तामणकर ही? सई हो. कुछ पण सई हो बोलली म्हणजे सई तयार झाली तयार झाली म्हणजे आता डेंजर तयार झाल्या त्या तयार झाली कळलं डेंजर तयार झाली म्हणजे मला अरे दादा तू आता शब्दात पकडशील काय अँटी माहिती ना जोश मध्ये त्याचे 4 शब्द एक्स्ट्रा असतात अरे दादा तयार झाल्या त्या फक्त ते म्हणाल्या की बघ हास्य जत्रेच्या डेट्समध्ये मी ॲडजस्ट करणार नाही
इतर ज्या डेट्स असतील त्याच्यामध्ये मी ऍडजस्ट करेन. त्याच्यावर आम्ही पण त्याला म्हणालो. हा मी तर ठासून सांगितलं हास्य जत्रेच्या तारखांच्या दिवशी मी दुसरं कुठलं काम घेणारच नाही. तू बोलला आणि सईने ऐकलं. हे छान गप्पा मारल्या तुम्ही दोघांनी. डेट्सवर तू आणि सई छान गप्पा मारल्या. नाही, मॅडम तशा आहेतच ना त्याला. आहेत, आहेत, आहेत. हा. ऐकत गोष्ट ऐका. आता आवडलंय मला. ऐकवली गोष्ट नाही अजून ना? भजी घ्या ना, भजी घ्या. थँक्यू. हा, घ्या. हे केवढं काय काय कराल तुम्ही. असू दे घ्या. भजीची काय गरज नव्हती. मी सुरू करतो. तर आता मॅन्डीने तुला ऑनलाईन सांगितलीच आहे की 3 मित्रांची गोष्ट आहे. सॉरी दादा फोन सायलेंट करायचा. नाही अरे ठीक आहे एवढं काय नाही नाही दादा काय रे फोन घ्यावा लागेल. घेऊ 2 मिनिटं. भोजा फोन उचलायला लागला यार तू. दादा यार मला शाळा घेतो आपली शाळा घेतो दादा. भोजने फोन उचलायला लागला. वा 2 मिनिटं दादा. 2 येस येस येस. लवकर आहे भाई. हॅलो हां हां काय रे मांड्या दचकल्यावर काय वाटलं तू काय आलं. काय नाही रे दादा, जेव्हापासून कळलं ना की आम्ही फिल्म करतोय ते दोघं सारखे फोन करतायत. कोण दोघं. मोठे गोस्वामी. अरे सतत फोन करतात, आम्हाला रोल दे आम्हाला रोल दे. अरे हो मारतायत मेली. पण येणार ना रोल, जरा थांबा ना. इतर पण गोष्टी डोक्यात चालू असतात. अरे तुमचं पण करिअर करणार आम्ही. ना मांड्या एवढा कॉन्फिडन्स नको हा. वादळात कपडे वाळत घायला जाऊ नको, निर्वस्त्र होशील बाळा. मीरा रोड तू अंधेरी कुठेच दिसणार नाही. ते ॲक्वालाईन टनेल बिनेल कुठेच दिसणार नाही. नाही नाही दादा. एवढा कॉन्फिडन्स नको बाळा. मंदार नको. एक्झिट घेतली बघ. एवढं लक्षात ठेव. येस ओके ओके. काय रे काय काय झालं बाय. दादा प्रसाद ओक सरांचा फोन आला होता. आपला प्रसाद दादा. प्रसाद सर त्यांना आपण फिल्म विषयी विचारलं होतं ना, त्यांनी होकार दिलाय. काय बोलतो वा 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 वा. हे भारी आहे भारी. क्या बात आहे यार. म्हणजे प्रसाद दादा फिल्म मध्ये आल्यावर फिल्मची व्हॅल्यू पण वाढणार. क्या बात आहे. कमाल कमाल. क्या कास्टिंग आहे यार. प्रसाद दादा सई मी कमाल कमाल. क्या बात आहे. प्रोड्युसर फोनवरती रडत होते. वा वा एवढे वा खुश झाले होते. वा 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 वा. एक नंबर. प्रसाद दादा वा. कोणता रोल करतोय प्रसाद दादा. लीड रोल दादा. वा वा मस्त मस्त. म्हणजे मी जो रोल करतोय तो प्रसाद दादा करतोय. मस्त. म्हणजे आम्ही दोघं एकच रोल करणार. नाही दोघं नाही तेच बोललो मी. फक्त तेच करणार. त्याचं काय झालं दादा, आम्ही त्यांना आधी विचारलं होतं ना फिल्म विषयी, तर ते काय म्हणाले की माझ्या दुसऱ्या फिल्मचं काम सुरू आहे. तर तिकडे जर तारखा ऍडजस्ट झाल्या तर मी इकडे वेळ देऊ शकेन. आणि तारखा ऍडजस्ट झाल्या बाई. स्वप्न होतं यार त्यांच्यावर काम करायचं स्वप्न होतं. म्हणजे काय यार. नर्स ना. हे भजी खाऊ नको. हे असं हे म्हणजे माझ्या आधी तुम्ही प्रसाद दादाला विचारलेलं. सेतुपती सरांच्या आधी पण प्रसाद सरांना विचारलं होतं. पण आपलं ओरिजिनल कास्टिंग तेच आहे ना सर. ओरिजिनल ते. अच्छा म्हणजे ते नाही बोलले म्हणून तुम्ही मला विचारलं. अरे नाही नाही दादा तसं नाही. तू माझं ऐकून घे दादा. हां ए माकडा ऐकून घे बोललास ना. बोल ना आता. खातोस काय. मी ऐकतोय ना. बरोबर बरोबर. नाही दादा त्याला काय म्हणायचं आहे की आम्ही जेव्हा फिल्म ऐकवली ना तेव्हा दादा थांबू ना तसं. आम्ही त्यांना फिल्म ऐकवायला गेलो तर आपण कसं कमर्शियली विचार करताना 2-4 ऑप्शन ठेवतो ना. ठेवतो. आणि ऍक्टरचं नाव जर मोठं असेल तर फरक पडतो रे. त्यामुळे प्रसाद सरांचं नाव आम्ही पुढे केलं. म्हणजे माझं नाव नाहीये. नाही दादा असं कसं. तुझे नाव दादा मोठं आहे ना. उलट तुमच्या दोघांचं नावही एकच आहे. मुद्द्यावर. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जेव्हा गेलो ना तेव्हा म्हटलं ते काय
बिझी असणार ना, मोठा माणूस आहे शेवटी. पण ते नाहीच म्हणणार म्हणजे. पण ते हो बोलले यार. हो पडले पाहिजे. अरे 6 स्किटच्या ब्रेकमध्ये तो माणूस 2 सिनेमे, 4 सिरियल, 3 वेब सिरीज आणि 4 रील शूट करतो. का तुम्हाला असं वाटलं की तो नाही बोलेल? हं? म्हणजे आता काय दादाचा लीड रोल प्रसाद ओक करणार. दादाला काय नाही. दादा काय करणार? मस्त मस्त. मस्त मस्त बोलशील. नाही भजी भजी दादा. दादाचा रोल गेला इथे तू भजी खातोयस मांड्या. नाही नाही दादा. नाही. नाही. म्हणजे दादाचं काय होणार तसं काय नाही. अरे दादा तसं नाही यार दादा. हे बघ दादा पहिल्यापासून तुला तेच सांगतोय, काही झालं तरी दादा तू पाहिजे यार. पाहिजे असं दादा, तू तुझ्याशिवाय गैरसमज फिल्म करू होणारच नाही. काय म्हणते? नाही नाही होणार. शिवाय फिल्म होणारच नाही दादा. आपल्या फिल्म मध्ये ना खूप खूप कॅरेक्टर्स आहेत, खूप लीड आणि सगळे लीड कॅरेक्टर्स आहेत. तुझ्या सिनेमात सगळे मेन लीड आहेत. दादा लीड म्हणजे सगळे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहेत ना. हा. म्हणजे सगळे 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 आपले सगळे आहेत. म्हणजे पीपी आहे, समीर सर आहेत, दत्तू आहे, श्रमेश आहे, सगळे सगळे आहेत. आपण त्याच्यापैकी एखादं कॅरेक्टर फिरवू ना. सगळे आहेत दादा नाही आता. अरे नाही. तसं नाही दादा. आता तू पाहिजे यार. भोजाबाई मी काय बोलतो, पीपीचा रोल देऊया आपण. हा ए नाही काय आलं? भाई पीपी इज पीपी यार. दादा इज दादा यार. मान्य आहे. मग? पण मला सांग, हा. दादा भाषा बोलायला लागला हा. की मागाठाणे सोडतो काय? त्यात आपल्याकडे 4 वेगवेगळ्या भाषा, हा. 4 वेगवेगळे गेटअप. हा. दादाला कुठलाही कॉस्ट्युम दे, हा. सगळीकडनं सांडायला लागतो. आणि आपण हा हा पीपी जे 4 कॅरेक्टर करणार हा, आहे हा. बरोबर. बरोबर. पीपी दादा आपल्या फिल्म मध्ये 4 चार कॅरेक्टर. character. पहिलं कॅरेक्टर कुठलं लोणारा बेवडा. दादा वाटतो? नाही रे. दुसरं कॅरेक्टर कुठलं कॉलेज स्टुडंट. दादा वाटतो? नाही रे. तिसरं कुठलं? शिक्षक. चौथं कुठलं? तिसऱ्याचं सांग ना आधी. तिसऱ्याचं बोल काय ते. पुढे बघ ना दादा, चौथं कॅरेक्टर कुठलं? सांगू पक्का. हा. कुपोषित माणूस. कोण? कुपोषित माणूस. कुठल्या अँगलने दादा कुपोषित वाटतो? नाही नाही वाटत. कळतंय तुला मी काय म्हणतोय? पीपी इज पीपी. आणि पीपी वर्सटाईल आहे रे. ते पीपी वर्सटाईल. हा. दादा कोण? क्रोकोडाईल. हे बघ, हा. हे जे आहे ना ते फक्त दादा करू शकतो. दादा करू हे शकतो. नाही कोणाला जमणार. नाही, दादा बाकीचं पण करू शकतो. दादा फक्त हे नाही करत, दादा बाकीचं पण करू शकतो. हा? असं नाही काय करू नये यार. अरे दादा असं अरे मी बोललो मी आता बायकोला इतकं सांगितलं, माझी पोरं आहेत यार, लक्षात ठेवलं त्यांनी. तुम्ही नाही नाही दादा, तू असं काहीतरी वाटून घेऊ नको दादा. तुझ्याशिवाय ही फिल्म पूर्ण होणारच नाही दादा. हे बघ दादा कारण आमचं ठरलंय किती काही झालं ना तर दादा दादा पाहिजे. हा. एक वेळ आम्ही नसलो तरी चालेल पण दादा पाहिजे. बोजाबाई मी काय बोलतो, बोल ना. दत्तूचा रोल देऊया ना. काय बोलशील? दत्तूचा रोल मला देशील? अरे तो केवढा, मी केवढा, काही बाबा मला त्या दत्तूचा रोल नाही. मला नाही बाबा सॉरी. का? असं का काम काढतोय? हे बघ, पिपीला वाईट वाटलं, मला काही वाटणार नाही. इथे कोणालाच काही वाटणार नाही. दत्तूला वाईट वाटलं मला नाही आवडणार. ए बोजाबाई ठीक आहे, सई मॅमचा रोल दे दादाला. चल. काय बोलतोय तुझं? तुला तरी कळतंय का मेंढ्या? हिरोईनचा रोल करू मी? कसं वाटेल? प्रसाद बरोबर मी रोमॅन्स करतोय, कसं वाटेल? तुम्हाला काय कळतंय का रे? अरे काय दादा, तुझा विचार केला तरी तू चिडतोस, नाही विचार केला तरी तू चिडतोस. मग आपण काय करायचं? तू एक काम करतो, लॅपटॉप आहे ना तोडून टाक. अरे त्याच्यामध्ये कुणासाठी लिहिलंय आपण काय ठरवलं? दादा पाहिजे म्हणजे दादा पाहिजे ना. हे वाक्य बोलू नका, डोक्यात जाता आता दादा पाहिजे, दादा पाहिजे. ठीक आहे नाही बोलत भोजाबाई, दादाला आपण आयटम सॉन्ग देऊया. चल. हा तेवढंच करायचं राहिलं माझं. हा दादा आयटम सॉन्ग करेल आता. हेच करू आता. प्रसाद अरे काय यार, मी इतकं बोलतोय, माझी पोरं आयटम सॉन्ग करेल बोलतोय शांत दादा. व्हा तुम्ही, शांत व्हा. एक मिनिट वहिनी, तुम्ही आता काय बोललात? एकदा परत बोलता प्लीज. शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. मांडी, काळा पोपट. हा विलन आहे आपल्या फिल्म मध्ये. काळा पोपट आपला विलन. फिल्म मध्ये आहे ना विलन. विलनचं पण कॅरेक्टर आहे. कोण करताय ते? ऍक्च्युली आम्ही त्या म्हणजे विलनच्या रोलसाठी नवाजुद्दीन सिद्दीकी सरांकडे वेळ घेतला होता. म्हणजे त्यांना ऐकवायचं होतं. पुढच्या आठवड्यातली डेट घेतली होती आपण. येस येस. नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीन म्हणजे ऍक्च्युली दादा रोलच स्ट्रॉंग आहे. हिरो महत्वाचे ना, विलनच ऍक्च्युली हिरो आहे. हा. वाचन झालंय त्यांच्याकडे? नाही, आता पुढच्या आठवड्यात वेळ घेतली ना आपण त्यांच्याकडे. पण मला असं वाटतं की तू कळव त्यांना. हा भुजा मी
विलनही करू शकतो हा म्हणजे ऍक्च्युली माझा फोर्ट तो आहे कॉमेडी त्या शो मध्ये झालंय कॉमेडी पण ऍक्च्युली मी निगेटिव्ह चांगलं मी एकांकिकेत नाटकात वगैरे निगेटिव्ह रोल खूप आता आम्ही बघितलं नाही काय आता विलन तर विलन मी करेन मला विलनचं ऐकव चल नाही नाही दादा हा तू नाही मग वहिनी काळा पोपट नाही नाही आपण काय करणार म्हणजे आता वहिनी ज्या पद्धतीने डायलॉग म्हणाल्या ना बरोबर. मला असं वाटलं की आपण काळा पोपटचं लेडी विलन काळी मैना करू बरोबर म्हणजे शांत व्हा खचाक कोणाला करणार पण नाही वाटच नाही डाऊट पण नाही येणार यांच्यावरती बरोबर. काय कॅरेक्टर आहे बरोबर, बरोबर. सुचलंय मला वहिनी तुम्ही प्लीज आमच्या सिनेमात एक कॅरेक्टर करा आणि महत्वाचं कॅरेक्टर मला जमेल. अरे वहिनी जमणार म्हणजे 100% जमणार तुम्हाला असं ए चुप. बाप का दादा का भाई का सबको शांत करेगी रे तेरी काली मैना. कडक वहिनी अरे ओ फगुनिया, मैं तेरे को इतना शांत करेगी, इतना शांत करेगी, इतना शांत करेगी, का पता कितना शांत करेगी. फर्स्ट प्रसाद मला माझी पहिली फिल्म आहे. हा कॉंग्रॅच्युलेशन चल तुम्ही विजय सेतुपतीच्या जागी प्रसाद ओकांना घेता हे अगदीच मान्य करू शकतो येस दादा कॅलिबर से येस पण नवाजुद्दीन सिद्दीकीच्या जागी रसिका वेंगुर्लेकरला घेतात तुमचा हा सिनेमा रिलीज होईल दादा सुपर डुपर हिट होईल हिट मग चल निक आल्यानो भजी खायला आलात ना खरं सांगा हा, जेवण मिळत नव्हतं बाहेर निघ आत्ताच्या आत्ता निघा अरे खड्ड्यात गेला तुमचा सिनेमा नाही करायचा चल भाग अरे दादा तुझाच विचार करतो अरे या कुठल्या प्रत्येक- कास्टिंग सिद्दीकी रसिका ए चल निघ चल ए ठेवते खाली ठेव दादा चल बाहेर दादा Out. दादा निदान मुहूर्ताला क्लॅप द्यायला तरी ये दादा यार. याच्यासाठी येतो चल निघ चल वहिनी आमच्या प्रोडक्शन कडून तुम्हाला कॉल येईल हा? ते त्या details- आईला जातो का आता चल निघ अरे ओ फगुनिया. थोबाड फोडीन हे याला नवाजुद्दीन करते की निळू भाऊ करते कळत नाही चला वा 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 खूप मजा आली. विचारूया हास्य रसिकांना प्रसाददा. अफलातून इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि इंटरेस्टिंग पद्धतीने फुलवलीत तुम्ही पश्चात त्यांनी जेव्हा सांगितलं ना तुला लीड रोल आहे आणि हिरोईन सहिता म्हणकर तेव्हा मलाही वाईट वाटलं होतं पहिले अरे यार मला का नाही विचारलं पण नंतर ते माझ्याकडे आलं तर मला आनंद इंटरेस्टिंग पद्धतीने फुलवलं कॅरेक्टरही छान होती आणि मजा आली खूप थँक्यू भजी उरली असतील तर पाठवा सई. एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता आणि या निमित्ताने सांगते एक महिला दिनाचं सगळीकडे वातावरण आहे तर मुलींनो प्लीज लक्षात ठेवा हा चल कॉंग्रॅच्युलेशन्स असं हिणवून तुमच्या अचीवमेंट्सना सेलिब्रेट करणाऱ्या मुलाला कधीच लाल फूल देऊ नका त्याच्याबरोबर राहू पण नका. मजा आली. वेगळी कॉन्सेप्ट होती. तुमच्या दोघांचे रोल्स पण वेगळे होते. मँडी तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली होती आणि ती तू लीलया पार पाडली. ओंकार नाईस टू सी यू. मजा आली. भावा तुझं जे चेंज होत होतं ना त्यांच्या नरेशन प्रमाणे ते चेंजेस फार अमेझिंग होते आणि पशाजी म्हणाल्याप्रमाणे भज्या पाठवून द्या. मंडळी नावात काय आहे असं शेक्सपियर म्हटलंय पण नावात बरंच काही आहे हे आता तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतील अतरंगी कलाकार. ऐका ना हा शब्द सांगा ना बघा ना. तीन उभं साहित्याचा प्रकार आहे जो असतो प्रचंड अतिरंजित पण वाटतो वास्तववादी. 8 अक्षरी इसाब नीतीच्या गोष्टी नाही काय बोलतात जो असतो प्रचंड अतिरंजित पण वाटतो वास्तववादी. प्रसादोगचे किस्से अरे ओके. मस्त 8 अक्षरी परफेक्ट आणि हा ऐका 2 अक्षरी आहे मातीतला खेळ कुस्ती. कुस्ती मातीतला खेळ कुस्ती.
आणि हे 2 अक्षरीचं आहे. दुसरं अक्षर आहे स्ती. पृथ्वी प्रताप मध्ये ठासून भरलेली आहे. मस्ती मस्ती, मस्ती. होय ग, आय. छान वाटतंय ना. हो सोपे सोपे शब्द नाही तसं नाही, असं किती दिवसांनी असं निवांत वेळ मिळालाय आपल्याला. हो का, हे मात्र खरं. शूटिंग मुळे वेळच मिळत नाही. मी टाइम पाहिजे की नाही, थोडा काय? वेळ काढा ना. थोडा वेळ. रोजी रोटी आहे ना आपली, काम करावं लागतं. काय करणार मला सांग बघूया ते. जा उघडा. उघड ना प्लीज यार. मी जरा बेत बसलीस ना की बसून राहतेस. समजवण्याच्या स्वरात जरा हाय. ऐका, हॅलो आलो. शांतपणे. हॅलो नमस्कार. समीर चौगुले हो मी समीर चौगुले. काय ग? तुझ्या काय झालं? कसा मी अरे काय झालं मला काम. का परक्या बाईच्या पदराला हात घातला? लाज नाही वाटत तुम्हाला? घरात बायकोचा पदर आहे ना, शरम नाही वाटली परक्या बाईच्या पदराला हात घालताना? वने तसलं काहीही झालेलं नाहीये. मग काय पोलीस उगाच आलेत? ही बाई बघा, बापरे किती रडते. काय झालं ताई? काय करू या माणसाचं? घरात एवढी सुंदर बायको असताना एका विवाहितेचा विनयभंग करताना लाज नाही वाटली तुम्हाला? काय केलं तुम्ही? अगं, Kidnap केलं? नाही. देऊन टाका, देऊन टाका, देऊन टाका. काय आपल्याकडे सगळं आहे. काय देऊन टाका, देऊन टाका. अगं वने काहीही माहित नसताना अर्ध पान इम्प्रोवाइज केलंयस तू. असं काही झालेलं नाहीये. हा माणूस का मला मारतोय मला नाही माहितीये. खूप जोरात मारतो. काय झालं? काय झालं? काय साहेब तुम्ही रडू नका ना बा. प्लीज काय अहो, काय तुमच्या गुन्ह्याची लेवल बघा. पोलीस पण रडतायत. प्लीज बसायला सांगा. प्लीज बसायला सांगा. बसा ना ताई. ऐक, पाणी दे पाणी दे त्यांना, पाणी दे. साहेब बसा पाणी ना. दे. ऐका प्लीज पाणी घ्या. साहेब हे थांब ना जरा. हे हे पाणी घे पाणी घे. नाही नको, रडू द्या त्यांना, रडू द्या. का रडत? रडू द्या, एकदाच मोकळं होऊ द्या त्यांना. रडू द्या होताय. साहेब लय दिवस तुमचा पत्ता शोधत होतो, आज गावला मला. इथं येऊन सगळा राग बाहेर काढतात. रडू द्या त्यांना. नाही मोकळं व्हा तुम्ही. साहेब काय झालं? काय सर बसा ना साहेब, बसा. साहेब तुमचा प्रॉब्लेम काय आहे? समीर चौगुले तो माझा प्रॉब्लेम आहे. तुमचा प्रॉब्लेम काय आहे? एवढंच माझा प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझं नाव समीर चौगुले आहे आणि ह्या नावानं माझ्या वाटोळं केलंय. माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. हे बघा ताई, हे बघा समीर चौगुले. हे इथं लावायला सुद्धा मला लाज वाटते. हो खिशात ठेवतोय मी. बघा म्हणजे कसं झालं असेल माझं. सर तुम्ही रडू नका ना, प्लीज रडू नका. मला खूप वाईट वाटतं सर. बसा ना. ऐका ऐका ठीक आहे. माझं नाव समीर चौगुले, तुमचं नाव समीर चौगुले. ओके हरकत नाही. प्रॉब्लेम काय आहे? अरे बेन्या, माझं नाव समीर चौगुले आहे ना, त्याच्यामुळे सिरियसली घेत नाही मला कोण. हसत्यात माझ्या तोंडावर हसत्यात. चेष्टा करतात माझी. माझे वरिष्ठ जेव्हा मला आतमध्ये बोलवतात का नाही, मला सांगतात बेलचा आवाज काढून मग आतमध्ये ये. मी पुचपुच पुचपुच करतोय मग आतमध्ये जातोय. नाही तसं नाही तो. यायला तुला मग आता मन नुसतं केला. मराल तू. माझी अवस्था काय झाली ते मोबाईलचं ती हो हो करा आवाज काढायला होतात मला ते. असं याचं कर. नाही, तू जरा शांत बस. नाही नाही तुम्ही शांत बस जरा आता. तुम्ही शांत व्हा. तुम्हाला सांगते तुटताय. अरे बापरे, एक साइड वीक आहे आणि एक साइड सॉरी, माफी. पदर पसर. हेच नका करू. सांगा तुमच्या नवऱ्याला. तुमच्या नवऱ्यामुळे माझ्या नवऱ्याचे आयुष्य बरबाद झालं. काय करू सांगा बरं. जिकडे जातील तिकडे लोक पिधी पिधी हसतात. हो पोलीस म्हणून लाजरवाणं वाटतं की नाही आम्हाला सांगा. हसतात लोक. तर माझी कुठे गेलं की नाही लोक म्हणतात आय समीर चौगुले आला, आता माकड चाळे सुरू. कसं वाटतं सांगा बरं. मेल्याहून मेल्यासारखं होतंय ताई. तुम्ही माझ्या जागी असतात तर काय केलं असतं सांगा. मी तोडून टाकलं असं माणसाला. आता मी तोडून टाकलं. अरे बसतेस बसतेस. अगं आई आई अंगावर काय बसतेस? पसरते. कसं जगायचं कसं माणसाने सांगा ना. यांना केवढं वाईट वाटतंय बघा. आम्ही परवाची गोष्ट सांग. लग्नाला गेलो होतो आम्ही. लग्नाला जसं हॉलमध्ये गेलो की नाही, बाजूला चिल्ली पिल्ली उभी होती. ए गान पोपट असं चिडवायला लागली. काय करायचं सांगा. ती माझी सिरीज आहे एक फेमस, त्यामुळे कदाचित असेल. सिरीज सुनीत घाला तुमची. कसं आम्ही किती
ठीक आहे आम्ही ती लहान पोर आहेत आम्ही दुर्लक्ष केलं आम्ही आत गेलो तर ते लग्न लावणारे भटजी होते की नाही त्यांनी पण यांच्याकडे बघून असं केलं काय करायचं सांगा त्या क्षणी हॉल सोडून घरी जाऊन ढसाढसा रडलं ताई काय करू खरं ताई मी समजू शकते ताई जगू नाही शकत अरे माझी काय चूक आहे टॅलेंटच्या नावाखाली जे किळसवाने आवाज काढताना त्याचं बघितलं परिणाम बघितले तुम्ही काढा आता सनईचा आवाज काढा काढा सनईचा आवाज काढा नाही ती सनई नाकात कोंबून बेंबीतनं बाहेर काढली ना नाव नाही सांगणार मी अगं ती सनई आहे ती तुतारी आहे का अशी अशी गोल बाहेर त्यांना घेत तुडवा ह्यांना मी बोलतो अरे समीर चौगुले म्हणजे चेष्टा आहे हीच लोकांच्या डोक्यात बसलेला आहे आता माझ्या बापाच्या अंगात पण लय मस्ती तुझ्या आईला तुझ्या म्हणजे माझं नाव समीर चौगुले ठेवलं ना त्यानं वडिलांनी ठेवलं तुमचं मग ओहो. नाही माझा बाप तुमचं नाटक बघायला आला होता कावा कुठलं एकांकिका होती काहीतरी ती टिंब देशासाठी काय अरे नाही ती टिंब कधी कधी माझा देश आहे माझी पहिली एकांकिका 1990 सालची मग तीच बघून फॅन झाला तो अरे काय कुठे एवढं नाव होतं तेव्हा मला काहीतरी काय हो. पण त्याला आवडला ना तुम्ही अरे एवढं नव्हता हो रोल एवढं टिंब कधी कधी माझा देश आहे यावर टिंब एवढा पण रोल नव्हता माझा होय का सांगतो का बरं आवडला त्याला तुम्ही का बरं आवडला तो मला सांगत होता ही बारकं पोरगं होतं की नाही ही पुढे जाऊन लय मोठं होणार आहे माझं बारसं होतं त्यावेळेस घरी आला माझं नाव समीर चौगुले ठेवलं आता माझं नाव समीर चौगुले पांडुरंग माने आहे काय म्हणजे त्यांनी तुमचं नाव समीर चौगुले ठेवलं समीर चौगुले पांडुरंग माने बाप तुझा मला एकदम हे वाटलं मला वाईट वाटतं इथं सुरुवातीला मला ताई खरं सांगतो काय म्हणजे घरातली लोक बोलतात काय वाटत नव्हतं ए समीर चौगुले इकडे अरे काय बायका अरे काय करताय तुम्ही लागा बघित बसलाय ती ढोंगान धुवा समीर चौगुले घरकडे फिरते ती समीर चौगुले एक बियाण्या खाली वाजून मुस्कळात तुझ्या काय वाटायचं नाही म्हणजे घरातली लोक बोलते जरा किंचित विचित्र वाटायचं थोडंसं पण जसं काय तो हास्य जत्राचा तो कार्यक्रम चालू झालेला आहे जसं काय हा माणूस फेमस झालाय तेव्हापासून माझ्या आयुष्याची बरबादी चालू झाली पोलीस ट्रेनिंगला गेलो होतो मी ट्रेनिंग नाही का ती उंच उडी मारायला लागते आम्हाला पोलीस ट्रेनिंगला माझी उडी काय उंच गेली नाही आमचे ट्रेनर होते मोठे कर्नल रिटायर कर्नल होते शी असं म्हणून हसले माझं तोंडावलं का एक मित्र नसावा असं त्यातलं आहे ते ऍक्च्युअली झालं कोण तुझ्या तोंडात येण्या ती मित्र नसावा असं सांगतो ती तुझी बायको येते का त्याच्यात ती शेवटला येऊन मुस्काड सुरुवातीपासून मुस्काडला पाहिजे तुला बेहने तिनं लायकी ती आहे सिरीज माझ्या काय आयुष्याला काही किंमत आहे का नाही ताई सांगा बरं मला जेवता येतोय माझी काढतोय पोलीस आरोपी सोडत नाही हो मला या का आरोपीला त्या दिवशी कबुली जबाब घेताना बर्फाच्या लादीव झोपावला नागडा करून मला म्हणतो ए हमरे को काय को इधर ए बर्फ पे सुला हमरे को अरे तुमरे को समझ हमरे को कोला सुन पड़ेगा हमरे को आरोपी मला बोलताय मी नाही सहन करू शकत मी काय कमी आहे ताई माझ्या पर्सनॅलिटी मध्ये काय कमी आहे पोलीस नाही वाटत कमी नाही दिसण्यावर जाऊ नका तुम्ही दिसण्यावर जाऊ नका चोरबोडी आहे लगुड घालून आलो का नाही आकड्यात मग तुम्ही पण बघत बसाल मग नाही ही कशाला बघेल तू कशाला बघशील तिकडे तुला दाखवतो साहेब तुम्ही तुला दाखवतो ये बघ तुम्ही तुला दाखवतो बेन्या थांबा ना जरा थांबा ना साहेब नाही तुम्ही खरंच वाटता पोलीस ऍक्च्युली मगाशी आलात ना तुम्ही मिलिटरी वाले वाटत होता अति करणं मिलिटरी वाला हा चेहरा आहे मिलिटरी मधला जुहू बीचला असतात बघ कानातले मुळे काढणारे तसा दिसतो रे फार नाही एवढं कशी सन्न मारीन का नाही नाही 3 मिनिटं कानाटू होईल तुझ्या सॉरी साहेब एक तर माझं आयुष्य बराबाद केलेस त्याच्यावर कॉमेडी करते कॉमेडी नाही करत आहे त्यांना बाजूला करा माझ्याकडे ये जरा ये माझ्याकडे तू. ये इकडं. ऐका ना माझं सगळं मान्य आहे मला हा माझं नाव समीर चौगुले तुमचं समीर चौगुले आहे पण आता ह्यात माझी काय चूक आहे मला सांगा बघू अरे तू 24 तास कॉमेडी करतोस ती चूक आहे तुझी बेन्या मी 24 तास करतो अरे तू काय कॉमेडीचं मेडिकल स्टोर आहेस का रे म्हणजे? 24/7 उघड असतेस का बेन्या अरे जेव्हा टीव्ही लावा हो माणूस आहेस टीव्हीवर रातचं बघा दिवसा पहाटचा त्या दिवशी टीव्ही लावला होता मी तिथं मी टीव्हीत घुसून कॉमेडी करतेस रे बेन्या तू झोपतोस का रे बेन्या अरे
झोपतोस का तू सकाळचं टीव्हीत आहेस रातचं टीव्हीत अरे आहेस झोपतोस इकडे अरे हे असं नसतं आलो हा जरा कॉमेडी करून आलो म्हणून मी टीव्हीत घुसत नाही. हे कधीतरी टेलिकास्ट केलेले एपिसोड असतात ते सारखे दाखवतात सोनी मराठी त्यामुळे. मला सांगू नको तू ओहो. मला अरे मला मला काय कळत नाही काय शानपणा करतेस ती मोठं. अरे या नावानंच माझं वाटोळ केलेलं आहे. एवढं जर असेल तर मग नाव चेंज का नाही केलं तुम्ही तुमचं? मी लाग बदलीन माझा बाप नाही बदलून देत ना. बाप बदला मग. ए, नाही नाही बापांना सांगा ती हे बदला असं माझं बघ ही असली कॉमेडी करतेस ना त्या टीव्हीवर त्याचाच नाद लागलाय माझ्या बापाला. दिवसभर त्या टीव्ही समोर बसलेलं असते डोळं फुटलं तर दिसत नाही त्याला तरी चाव गेले. अरे एक स्किट ह्याची 50 सेकंदाच्या वेळ मी बघू शकत नाही. माझा बाप लगा 50 वेळा एक स्किट बघतोय. आ? काय अरे एवढं त्याच्यात तिकडे बाप लगा समीर चौगुले म्हणून माझ्यावर हसतोय बाहेर दुनिया माझ्यावर हसतीय. माझं काय आयुष्य आहे करायला का पोलीस कशाला बोलले मला मला सगळं असं वाटत झालंय आताच्यात. नाही मी जीवच देतो. मी बसा तुम्ही इथून पडून नाही म्हणणार तुम्ही. मी एकदा प्रयत्न केलाय. थांबा ना जरा थांबा साहेब प्लीज त्यांना पाणी द्या ना प्लीज पाणी द्या प्लीज. हा विचारही मनात आणून चला तिकडे पाणी घ्या थोडं. लाज वाटली पाहिजे आणि तुमच्या कॉमेडीमुळे एखाद्या माणसाला आत्महत्या करावीशी वाटते. शी माझी चूक नाहीये ना पण म्हणे याच्यात. ए बघ एक साइड हे बघ मी बोललो ना एक साइड मी काय हळू याला सांगा हेच नाही करायचं. सांगते कॉमेडी नाही करायची सिरियस काहीतरी करा म्हणा. हे नाही करायचं सांगते. हात जोडते मी पदर पसरते. वहिनी उलट होते. हात जोडतेला तुम्ही पदर पुढे केला होता. अरे माणूस हा 0 मिनिटात मारून टाकेल. ह्या साईडने हसल्यासारखे वाटतात त्यामुळे गांभीर्य कमी होत आहे. त्यामुळे काय तुम्ही बसा मी सांगा माझ्या नवऱ्याचं आयुष्य बरबाद होतंय माझ्या नवऱ्याचं नका करून. मी सांगते त्यांना नाही तुम्ही त्या दादांना बघा. नाही वने नाही बस आजपासून कॉमेडी बंद. अरे वन वेडी आहे. समीर चौगुले कॉमेडी करणार नाही म्हणजे नाही फिक्स. वने तू वेडी आहेस का? कॉमेडी करायची नाही. अरे भीक मागायची वेळ येईल आपल्यावर. नाही असं काही नाही होत. ते श्याम राजपूत ते कुठे कॉमेडी करतात. ते चाललंय ना त्यांचं चांगलं. ते काय भीक मागतात की रसिका वेंगुर्लेकर बाई तिची कॉमेडी काय चाललंय ना चांगलं ती कुठे कॉमेडी करते. नाही असं काय भीक मागायची काय वेळ नाहीये. वने तू मला सांगतेस कॉमेडी करू नकोस. कॉमेडी माझा श्वास आहे. कॉमेडी तुमचा श्वास आहे. तुम्ही कॉमेडीला झालेला दमा आहात हे लक्षात ठेवा कायम. कॉमेडी तुमचा श्वास आहे. काय नाही फिक्स कॉमेडी बंद. समीर चौगुले कॉमेडी करणार नाही. तडकाफडकी निर्णय नाही बंद घ्यायचा. म्हणजे बंद. आपण त्यांना समजावूया ना. त्यांना फोन कुठे? फोन नाहीये तिकडे. ऐक वने फोन काय हे बघ. अरे वने अरे हे काय केलं मी. अरे वने ऐक वने ऐक. तोंड बंद. अरे यार वने हॅलो आता ताई पण हॅलो दशरथ समीर चौगुलेंना कॉमेडीसाठी बोलवायचं नाही आतापासून. समीर चौगुले कॉमेडी करणार नाही लक्षात ठेव. आणि सगळ्यांशी ऍटिट्यूड कमी करून बोलायचं. फिक्स. अरे मी तुला कधीतरी हे बोलतो त्याने ऍटिट्यूड दाखवता. हे इथे कशाला बोलतेस तू? वाट लावली सगळी. काय गरज होती का? थांब आता जरा. पुढे नाही मी नक्की शांत. हा दशरथ कसा आहेस दशरथ? ऐक दशरथ आता माझ्या बायकोनी फोन केला होता की कॉमेडी करणार नाही वगैरे. दॅट जस्ट जोक. हा SMS केलायस मला? अच्छा ओके बघतो. बाकी बीड काय म्हणताय? हॅलो झालं फिक्स ना. मेसेज आला त्याचा. समीर दादा तुझ्या बायकोने जे आता सांगितलं ते चॅनलने मंजूर केलंय. बेस्ट. तू आता कॉमेडी करायला उद्यापासून येऊ नकोस. ॲक्च्युली त्यांना सुद्धा तुला तेच सांगायचं होतं पण संधी मिळत नव्हती. पण थँक्यू तुझ्यामुळे संधी मिळाली. आता ये कधीही बिर्याणी वगैरे खायला भेटू. चल. अरे काढलं त्यांनी काढलं. बावळ्यात काढलं मला. एवढं काय काढलं
तुम्ही ते हास्य महाराज समजता ना, मोठी शायनिंग मारता ना सेटवर, जा ना मग ते हिंदीत जा, सिरियस काहीतरी करा. अशी सिरियस काम असं कसं मिळणार ग? तू कॉमेडी करायची नाही आता. असं नका करू. आणि समीर चौगुले लावून कॉमेडी करायचीच नाही तू. मी जगू शकत आता मी माझं नाव लावणार नाही, समीर चौगुले सांगून ठेवते तुला. कॉमेडी शिवाय जगू नाही शकत. जगू शकत नाही, तू कॉमेडी करायची नाही. बोला ना, मन Comedy करायची नाही नाही. करणार, नाही करणार, नाही करणार, बोला. कॉमेडी करायची नाही, बोल इथं माझ्यासमोर. नाही करणार, बोला बोला, नाही करणार, बोला ना लवकर. हो मी बोलतो. कॉमेडी ना ना ना. नीट बोला. बोलतो त्याने मला ताई बोलू ताई दे. ताई ताई बोला बोला. कॉमेडी करणार नाही, समीर चौगुले होय comedy समीर करणार. चौगुले यापुढे कॉमेडी Comedy करणार करणार नाही. नाही. तू हिम्मत पण करायची नाहीस. तू नुसती दाव तर कॉमेडी करून देईना नाही, तुझ्या नाटकी आणल्या ना मी सोडणार नाही तुला. मारून टाकेन मी. दादा बोलले ना ते. दादा दादा नको मी मारून टाकेन. नाही नाही ते नाही बोलले आता, नाही नाही करणार. काय बोलायची ती बोलू दे. कोणी मग लोक जरी म्हणले ना समीर चौगुलेने समीर चौगुले मारला, मला फरक पडत नाही. समीर चौगुले नाही, समीर चौगुले मारला. अरे मस्त कॉन्सेप्ट आहे, मोठ्या सरांनी सांगतो थांब. बघ ह्याच्या वा वा वा, समीर चौगुलेंमुळे झालेली समीर चौगुले पांडुरंग मानेंची अवस्था आम्हाला फारच आवडली. बघूया तर ती हास्यरसिकांना ती कशी वाटली आहे. प्रसाद दा. मस्त संकल्पना होती. आपला सगळ्यांचा एक मित्र आहे मकरंद नानासपुरे नावाचा. तो या व्यक्तीला नाव आडनाव अशा नावाने हाक मारतो, सैतामनकर असं. ते मला आठवलं. मैपती, त्यामुळे म्हणजे सैतामनकर हे त्याला आडनाव वाटतं आणि त्यामुळे त्यांनी हिचं नाव महिपती असं ठेवलेलं. महिपती सैतामनकर. मस्त होती कॉन्सेप्ट आणि रंजक होतं सादरीकरण. गिव्ह अँड टेक मस्त होता, कॅरेक्टरायझेशन मस्त होतं आणि खरंच गोड कॉन्सेप्ट होती. आणि आम्ही खरंच विचार करलो की असं जर ज्या माणसांच्या बाबतीत घडत असेल काय होत असेल यार. सिरियसली म्हणजे विचार करायला लावणारी कॉन्सेप्ट होती आणि तरीसुद्धा कॉमेडी होती. वेल डन, मजा आली. सई. हिट परफॉर्मन्स होता, फार मजा आली. चेतू एक काहीतरी छोटं करतेस पण जिंकून जातेस मन, आणि आज पण तेच केलंस. वने पदर पसरायला जी बसलीस तिथे आम्ही संपलो. फार मजा आली. आणि हुडक हा शब्द ना पश्चिम महाराष्ट्राचा पेटंट शब्द आहे. तो ऐकून मला आज फार माझे कान तृप्त झाले, मजा आली. थँक्यू थँक्यू. मंडळी, गाव आणि विकास यांच्यामध्ये अडचण आहे ती सरपंचांची. बघूया ग्रामसभेत यावर काय तोडगा निघतोय ते. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेतील इरसाल गावकरांना. आम्ही पण होतो थांबा. निसर्गाने तोंड दिलंय म्हणून सतत वाजलंच पाहिजे का? नाही. उगाच मास्तरांनो, काय नाही ती ग्रामसभा लवकर चालू करा. हा, बारक्या ताप इलो आम्हाला घरी जाऊचा. वेंगुर्लेकर बाई, तुमचा बारक्या चपातीवर जळते निखारे खातो का? काय बोलतास? सतत कसा आपल्याला असतो तुमचा बारक्या? नाही तर काय. पडतो सारखा सारखा. ते सभा सुरू झाली नाही तोपर्यंत घरी जायचं. पाठवतो घरी सगळ्यांना. थांबा जरा. अत्यंत महत्वाच्या विषयावर ही सभा आज आपण इथे बोलावलेली आहे. काय? हा, सांगतो. एक छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे. पम्या, हे उघड, लेटर उघड. गर्लफ्रेंडचं लेटर आले रे बॅ. कामाचं असेल. शासनाने आपल्याला हे पत्र पाठवलेलं आहे. वा 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 वा. पत्र आलेलं माणसं आहात की मेंढरा आहात रे? केलं की पळत जाता? गधड्यांनो, कसलं पत्र काय ते विचारा आधी. एक वेगळं पत्र आहे, तुम्हाला वाचून दाखवतो मी. हाताची घडी सुटली, हाताची घडी सुटली. वा 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 वा. त्याने फक्त या गावात मी हाताची घडी सोडू शकत नाही, पण शासकीय कामात मला सोडावीच लागते. आल्यांचं वाक्य आहे. पत्र असं आहे, एक बसा. पत्रात असं नमूद केलेलं आहे, अनुकंपा तत्वावर 25 लाख देणे. आपली ग्रामसभा चालू असताना आपल्या सरपंचांचं अपघाती निधन झालं, ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचली. आम्ही त्यांच्या जाण्याने, निधनामुळे तुमच्या दुःखात सहभागी आहोत.
अच्छा म्हणजे असं झालं हं. निधन झालं हा, आणि सरकारी कामकाजादरम्यान निधन झाल्यामुळे रक्कम म्हणून 25 लाख रुपये चेक ग्रामपंचायतीच्या नावाने पत्रासोबत पाठवत आहोत. धन्यवाद. 25 लाख. 25 लाख 25 लाख आपल्या गावाला भेटणार ही मजा. दंग 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 तुम तक दंग 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 तक दम दंग तक तुम तक दुम तू त्याचा ती मजा मजा. यांच्या डमरूला पीठ लावा कोणीतरी. 25 लाख भेटणार आपल्याला. सरपंच फक्त आकडा ऐकला, मुद्दा ऐकलाच नाही. मग मुद्दा सांगा काय तो. तोच सांगितला मी सरपंच. आपल्याला 25 लाख रुपये का मिळत आहेत? का कारण वरती त्यांना असं वाटतंय, शासनाला असं वाटतंय की आपल्या सरपंचांचं निधन झालंय, म्हणजे तुमचं निधन झालंय, आणि म्हणून त्यांनी 25 लाख रुपये पाठवलेले आहेत. मी मिळालोय काय म्हणून तुम्हाला 25 लाख 25 लाख तुम्हाला. अरे आम्ही ते फाडून टाका चेकबुक आपल्या काय नको. अरे मी मिळलो आणि तुम्हाला 25 लाख थांबा. अक्कल आहे का तुम्हाला? अरे माणूस जिवंत असताना तुम्ही त्याला मारताय. नाही नाही बरोबर. आम्ही नाही आम्ही कुठे काय? सरपंच, सरकारकडनं आनंद आलं. व्यक्त करतायत बस पण इतका त्रागा करू नका. काय होतंय, इतकी धावपळ करता असं वाटतंय कोणाचं तरी कोकरू हरवलंय. असं करू नका सरपंच. थांबा जरा, एकदम थांबा. मला मारून टाकलं मी. सरपंच मला कळलेलं आहे, म्हणूनच आजची ही सभा बोलवली की नाही मी. बरोबर आहे. याच विषयावरती मला बोलायचं होतं, म्हणून त्यासाठी मी काय केलेलं आहे, मी आणखीन एक पत्र लिहायला घेतलंय आणि मी आता शासनाला सांगणार आहे की तुमच्याकडून काहीतरी घोळ झालेला आहे. आमचे सरपंच ठणठणीत आहेत, त्यांना काही झालेलं नाहीये. तुमचे 25 लाख तुम्हाला परत घ्या. मास्तरानो, ओ इकडे इकडे माझ्याकडे बघा. हा जो खोल आहे ना, तो खोलच राहू द्या. हे बरोबर. तुम्ही बरं, बोला. काका, 25 लाख काय खायची गोष्ट आहे? नाही, खरं आहे, खरं आहे. वसाड सरपंच आहेत का नाही गावचं? आतापर्यंत आपल्या गावात कधी विकास झाला काय मला सांगा? अजिबात नाही. ओ उभ्या हाय ते ध्याना 25 रुपयाची पण कोणी किंमत दिलेली नाही आहे. मेल्यानंतर 25 लाख रुपये मिळणार आहेत, लक्षात घ्या. खरं आहे. लाज वाटायला पाहिजे. अहो, अरे विकास केवढा होईल सरपंच? विकास कुठला तो विकास कुठला मला सांगतो छानपणे. बरोबर बोलतायत ते. लाज वाटली पाहिजे तुला. एखादा माणूस जिवंत असताना तुम्ही त्याला मारून कसं टाकाल? ऐका ऐका हो सरपंच, एवढं भडकू नका तुम्ही. भडकता कशाला? अरे म्हणजे काय काय सरपंच तुमच्या लक्षात येत नाही या सगळ्यात? काय जे जिवंतपणी जमलं नाही ते मेल्यावर होणार आहे. हा. काय काय होणार? काय होणार आहे? विकास. कसा विकास? ते 25 लाख जे मदत म्हणून मिळणार आहेत हा, हा. ना, त्याने आपण गावाचा विकास करू ना. म्हणजे मेल्यानंतर गावाचा विकास करणारा पहिला सरपंच तुम्ही असाल. वा वा वा. टिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तुमचं नाव जाईल. क्या बात आहे. म्हणजे मी टिमकत जाणार आहे. अरे वाईक पण नको बचारे टिमकत. मी मारणार असेल तर मग टिमकत नाही ते नाही. मलाही हे योग्य वाटत नाही. हा. काय ना, हे असं काहीतरी खोटं नाटक पसरवून आपण 25 लाख रुपये मिळवायचे हे अयोग्य नाही, आहे. बरोबर. नैतिकतेला धरून नाहीये हे. त्यामुळे माझा ह्या सगळ्या गोष्टींना विरोध आहे. बरोबर आहे. मी समजावून सांगू काय त्यांना? हा याला सांगू दे. हा चांगला कन्व्हिन्स करतो. हा चांगला कन्व्हिन्स करतो. एक मिनिट कुणी बोल नका. हा बोल भाऊ तुझं काय. काय आहे, हा. शासनासाठी तुम्ही मेलाय, हा. बरोबर. पण गावासाठी जिवंत आहे. तर मग आपण शासनाला असं भासवायचं हा. की तुम्ही मेलायत. मी मेलोय पण मी जिवंत असताना मी कसं मेलोय. फायदा बघा ना तुम्ही. माझा 25 फायदा? लाख मिळणार. हा तुमचा फायदा. माझा काय फायदा आहे? 25 लाख मिळणार आहेत. त्या 25 लाखातल्या थोड्याशा पैशाने आपण गावाचा विकास करू. हा. भरपूरशा पैशाने तुमच्या घराची काही कामं राहिलेली असतील, हा. घराच्या आजूबाजूला काही कामं राहिलेली असतील, ती पूर्ण करू ना. म्हणजे काय करू शकतो आपण? आपण हे त्या 25 लाखाले 2 लाख वापरू शकतो. काय, हा? तुमच्या गावाच्या काय ते आपल्या घराच्या भोवती कंपाऊंड बांधायचं ना, तर बांधू आपण. Lighting करू त्याच्यावर. एक नंबर. विकासच आलेला नाही त्याच्यामुळे म्हणजे 2 लाखात हे सगळं होईल. सगळं होईल. तुम्हाला तो वाघाचा पुतळा पण पाहिजे होता ना, जबडा उघडलेला, तो पण आपण लावू ना. कंपाऊंडवर हा कंपाऊंडवर लावू. चालेल नाही, चालेल. नाही, पण मला तसं म्हणजे पटत नाही म्हणा असं. ऍक्च्युली म्हणजे मी जिवंत असताना हे मला नाही पटत. नाही बघा, म्हणजे तुम्हाला पटत नसल, हा. फक्त मेलोय असं भासवायचं असेल लोकांना, म्हणजे शासनाला, आणि हे तयार नसतील तर मी तयार आहे. वा वा. म्हणजे माझ्या मागून जर माझ्या घराचं सगळं एवढं चांगलं होणार असेल तर मी मरायला तयार आहे. नाही आता मी तयार होतोय. मी तयार आहे मारायला, हरकत नाही. माझ्या घरासमोर सगळं जर काय होणार असेल तर मी तयार आहे. तू नको वाचाड्या, तू नको. एक मिनिट. सरपंच काय तयार आहे म्हणताय तुम्ही? अरे म्हणजे आपल्या किती दिवस झाले घरात माझ्या. गप्पा बसा. तुम्हाला अक्कल नाही करे गधड्यांनो? एकतर हा माणूस म्हणजे लोण्याचा गोळा बघितल्यानंतर स्वतःहून जाळ्यात जाणारा उंदीर आहे.
आता हे उंदराचं आमिष मध्ये- देताय त्यांना. उंदराचं मध्येच कुठून काढलं? गोष्ट सांगतो उंदराची, थांबा. अरे बावळट माणूस आहे हा, कळतंय का तुम्हाला? तुम्ही त्यांना नका लालूच दाखवू, ते तयार होतील. ते हे अयोग्य आहे. हे मुळात आपल्या मूल्यांविरुद्ध आहे, नैतिकतेविरुद्ध आहे. मला हे पटत नाही, आपण हे करायचं नाहीये. यांना काहीच पटत नाही बसाऱ्यांना. काय तुम्ही कळतं काय? कोण आहे? मला सांगा, आपण याच्यावर काहीतरी याच्यावर उपाय- काय आहे उपाय तुमच्याकडे? कोण आहे माझ्या मरणावर एक चांगला असा उपाय काय आहे? काय मरणावर उपाय? कळतंय का तुम्हाला हे किती? असं नाही, आपल्या गावाचं ऐका ऐका सरपंच, हे काही चांगली गोष्ट नाहीये ही. तुम्हाला कळतंय का? ते म्हणतायत तुम्ही मेलाय असं सांगायचं शासनाला. आणि शासनाला काय सांगायचं? आमचे सरपंच कसे मेले, मृत्यूचं कारण काय द्यायचं आपण? अरे हा हे पण बरोबर आहे. हे बरोबर आहे. कारण ठोस पाहिजे. नाही म्हणजे होय. कारण पण नाही, आपण कोणाकडे कारण तर बोला काय ते. नाही, आपण काढू पण शकतो ना. म्हणजे आपण काय करू शकतो, आपण असं सांगू शकतो आपण त्या लोकांना की बाबा दुपारचे काम करत बसले होते, गरम झालं म्हणून टेबल फॅन लावायला गेले, पिनच्या ऐवजी सॉकेटमध्ये बोटं घातलं नाही आणि 3 वर फिरले कारण फॅन 3 वर होता, गेले. हा चालेल हा चालेल. असं मध्ये एकदा झालं होतं, माझ्याकडनं चूक झाली. हे करू पण शकता, त्यांच्या पर्सनॅलिटीला लागलं. काही नाही, शॉक बिक लागला तुम्हाला. पैशांसाठी रीड ओढताय त्याच्या मागे. अरे कळतंय का तुला चिकू? अरे पोलीस आले, पंचनामा झाला तर त्यांना कळेल की आपण खोटं बोलतोय. असे मेलेच नाहीयेत आपले हे सरपंच. मग काय करायचं? नाही, पोलीस नको आपल्या गावात. पोलीस नको. हे असं काहीतरी आपण अनैतिक वागायचं. मग पोलीस येणार, मग तुमच्या चुका त्यांना कळणार, मग तुमच्या नादात अख्खं गाव जेलमध्ये जाईल. नको. असलं काहीतरी करायचं नाही आपण. काय बघा जेलमध्ये मनात भीती वाटते, सगळे मारतात बिरतात. नको. माझ्याकडे आयडिया आहे. काय आहे? माझ्याकडे idea आहे. म्हणजे ते जर आले ना अधिकारी आपल्याकडे, तर त्यांना काय सांगायचा, सरपंच 78,73,667 एवढा मोठा आकडा बोलताना एकदा श्वास घ्यायला विसरलं आणि कचकलं. बरोबर. हा चांगला आहे. हे पण चांगलं आहे. गप्प बस. काहीतरी पाहिजे काहीतरी बोलत असतो. शांत राहा जरा. मग मास्तरांनो, आपण ह्याच्यापेक्षा वेगळं जवळपास करता येईल अजून. काय? आपण ह्यांना सांगू शकतो, एकदा नाक चोंदलं म्हणून बाम लावायला गेले तर चुकून गम लावला नाही, त्यामुळे नाक चिकटला, श्वास आलाच नाही वर. चांगला आहे. हा चांगला आहे. हे चांगलं आहे. घाई गडबडीत असं एकदा झालं होतं, त्याच्यामुळे मनात जरा झालं. अहो पण जर तुमचं नाक बंद झालं तर तुम्ही तोंड उघडून श्वास घेऊ शकता ना. अरे हो, असं डॉक्टरने विचारलं मग करायचं काय? बघा नाही काय करायचं या माणसाचं मला खरंच कळत नाही. अरे वेगळं हे उपाय चांगले आहेत ना, पण काय नाही आहेत. मूर्खपणा आहे हा. मास्तर 25 लाख रुपये मिळतात. आपण करायला पाहिजे. केलं पाहिजे ना. मला ना मोरे 25 लाखाचं कौतुकच नाहीये. तुम्हाला मुद्दा कळत नाहीये. मी असली काहीतरी कारणं द्याल. उद्या जर शासनाची माणसं आली आणि म्हणाली पुरावा काय की तुमचे सरपंच मेलेत, तर पुरावा काय दाखवणार आहात त्यांना? हे पण आहे ना. मी का आपण ह्यांची अंत्ययात्रा काढूया काय? हा, एक नंबर. अंत्ययात्रा हे काढूया. चांगलं आहे. अंत्ययात्रा. ऐका माझा सोपं बघा. सगळ्यांना कळलं, हा गेला. मास्तरानू हा. ओ मास्तरानू अंत्ययात्रा काढूया. म्हणजे काय करायचं माहितीये काय, असं आम्ही चौघांनी खांद्यावर घेतलेला आहे आणि ड्रोन वरनं असं शूट करायचं त्यांना. ड्रोन वरचा कॅमेरा असतो बघा तो. फक्त त्यांचा चेहरा दिसण्याची मतलब आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे का नाही तो आपण शासनाला पाठवायचा. तर त्यांना कन्फर्म वाटेल की हा गावचा सरपंच मेलेला आहे. एक नंबर. पण सरपंच कॅमेरा जवळ आल्यावर असं करू नका. बरोबर. सवय आहे. अरे कॅमेरा आला का? असं मला सवय आहे ना, स्माईल दिल्याशिवाय फोटो चांगला येत नाही ना. त्यांना कळलं ना की हा माणूस जिवंत आहे. तुम्हाला कळत कसा नाही तो मानला? मला आवडतं ना म्हणून. आवडतं इज्जत ठेवतो एवढा अधिकार तुम्ही. मी काय म्हणतो मास्तरांनो, असा आपण व्हिडिओ पाठवायचा म्हणजे शासनाला वाटेल की हा माणूस मेलेला आहे. मस्त चांगला आहे. खरे तर हा मूर्खपणा आहे, तो जरा थांबवा. थांबवा काय? तुम्ही अंत्ययात्रा काढणार. हा, मग? हा, आपल्या सगळ्यांना माहितीये सरपंच मेलेले नाहीयेत, पण गावासाठी तर सरपंच मेलेले असणार ना. अंत्ययात्रा काढल्यानंतर शेवटी मग तिरडीचं काय करणार? पार्सल पाठवणार. काढावी नाही लागणार ती. अरे मग जाळूया एवढं का त्या जाळायची? काय झालं या वासळनो? नाही तुम्ही खरोखर मला- नाही ऐका आपण जाळूया. पण जाळायची कशी सांगतो तुम्हाला. यांना ती चिता त्याच्या आपण ह्यांना ठेवलीला. काय करायचं, चितेच्या बरोबर खाली आहे ना बोगदा काढायचा. वा. आणि चिता पेटवायला घ्यायची. चिता पेटवायला घेतली की ह्यांना खून व्हायचा. तुम्ही लगेच बोगद्यात उडी मारायची आणि पळून जायचा. एक नंबर. आणि काय आहे मास्तरांनो, नाटक कंपनीकडनं ना म्हणजे आपण हे आणायचं कवटीने हाडं आणायची आणि त्याचं विसर्जन करून टाकायचं. सांगायचं सरपंचांचं अस्थि विसर्जन झाला पुरूप. आणखी काय नाही, पण वासळेनो तुमच्यावर माझा भरोसाच नाही आहे. तुमचा राग बघता वासळेनो तुम्ही जालाल, पण भोगदा काढायचा राहिला मग काय कराल? चालू टाकाल वासळेनो तुम्ही. हो, खरं सांगू, आमचा तुमच्यावर विश्वास नाही आहे. आम्ही बोगदा काढू, पण तुम्ही पळायला विसरला तर काय करायचं?
उद्या आम्ही वर्ण पेटवायचं, तुम्ही शेकोटी घेत राहिली तिथं वा बरं वाटतंय म्हणून. आता काय माणूस खुला आहे. थंडीचे दिवस जरा गप्प बसा जरा. मी काय म्हणतो पण समजा हे तयार नसतील आणि माझ्या बाबतीत एवढं सगळं घडणार असेल तर मी मरायला तयार आहे. ठरलंय ना माझ्या चित्तामध्ये तू कुठे घुसतोस वाचाडे. जरा थांब तू थांब. मी मारतोय. आता ते तयार झालेत मास्तर. तयार झाले. आता ते तयार झालेत. आपण काय मी प्रॉब्लेम तयार झालो. फक्त जी काही काळजी घ्या थोडीशी. एकदम डायरेक्ट झालू नका वाचाड्यांना. इतके उत्सुक आहात तुम्ही आता मरायला. 25 लाख माझ्या घरातील सगळे विकास होणार आहे. सरपंच जर तुम्ही आर्यभट्टाला भेटला असतात तर आज तुम्ही शून्य म्हणून फिरत असता. एक खरं सांगू काय त्याने पण ह्यांना जालनाच असतं. गप्प बस रे गधड्या. आहेत तसे मेंदू मेलेला आहे बॉडी जिवंत आहे फक्त. गप्प बसा. कळतंय का तुम्हाला तुम्ही काय करताय ते? आता काय प्रॉब्लेम आहे पण. अरे चिता जाळणार तुम्ही, त्यांची अंत्ययात्रा काढणार, याच्यावरती भागणार आहे का सगळं? मग काय म्हणणार? शासनाला मूर्ख समजताय का? इथल्या लोकांना मूर्ख समजताय तुम्ही? एकतर अनैतिक गोष्टी करायच्या आणि असलं काहीतरी कल्पना शोधून काढायच्या. अरे जरा विचार करा. हा माणूस शाणा आहे का जरा मला सांगा. घरात थांबतो का हा माणूस कधी? नाही दिवसभर गावात फिरत असतो. बरोबर. त्या गावातल्या लोकांनी जर ह्या माणसाला चिता जाळल्यानंतर पाहिलं, घाबरगुंडी नाही उठणार त्यांची? ते सोडा. शासनाचा एखादा अधिकारी जर एखादी योजना घेऊन गावात आला आणि नेमके ग्रामपंचायत जो सरपंच मेलाय तोच बसलाय तर कसं दिसेल? अरे हे पण आहे रे. नाही मास्तरानू विचार कर. आपण एक गोष्ट करू शकतो. काय? आपल्या इथला ना गावाच्या मधला किलोमीटरचा दगड एक फुटलेला आहे. आपण काय करू, ह्यांची बनियन काढून टाकू आणि यांच्या छातीवर 10 किमी असं लिहू आणि ह्यांना तिथं 5 वर्ष बसून ठेवू ना. फक्त तुम्ही काय करायचं, रंग मारायला आला ना की गुदगुली आल्यावर हसू नका, नाही तर तुमचं भांडं फुटेल सगळं. वाचाडे, मी दगड आहे. माणूस असून दगड म्हणून 5 वर्ष थांबला. कान फाड फोडीन वाचाडे. काय उपयोग? काय बोलायला तर? पण प्रॉब्लेम काय आहे, इकडे पंचायतीत खुर्चीत बसताव, तिकडे मैदानात बसायचं आहे. छानपणा करू नकोस वाचाडे. दगड आहे का मी? माणूस असताना तुम्ही मला दगड बनवता. तुम्ही एक काम करा, साडी नेसा, डोक्यावरून पदर घ्या, गावामध्ये फिरा, कोण ओळखणार नाही. एक नंबर. याच्यात मला काही धोका वाटत नाही. ह्याच्यात धोका नाही, ह्याच्यात सगळ्यात जास्त धोका आहे. असला याच्यात सगळ्यात जास्त धोका आहे. काय तू पण काय सांगतोस? अरे यांच्या कृपेमुळे गावात लोडशेडिंग केवढा आहे, बरोबर. गावात बेरोजगारी केवढी आहे, बरोबर. सगळे तरुण रागात फिरतात. 2-4 जणांनी जरी यांच्यावर राग काढला नाही तर केवढ्याला पडेल तर मग सगळी ग्रामपंचायत वरची खाली आणि खालची वर होईल. कॅन्सल नको कॅन्सल नको. बरोबर आहे, निधीच्या नादात त्यांचं अनुदान जप्त व्हायचं. काय मास्तर एक काम करूया. आपण काय करूया, सरपंचाच्या डोळ्यावर पट्टी बांधूया, गावाच्या बाहेर घेऊन जाऊया, 3-4 वेळा गडगड फिरवूया, जातील गावच्या बाहेर. मांजर आहे वाचाडे. मी मांजर आहे गोल गोल करून फिरायला. मांजर आहे वाचाडे. अहो तुम्हाला काय पट्टाय काय? एवढे आयडिया सांगतो आम्ही. फटाटे सांगितलं आणि त्याने काय सांगितलं. बोलाल कसं पटेल वाचाडे? मुळात मला सुद्धा काही पटत नाहीये. मूर्खपणा चाललाय सगळा. काय मूर्खपणा करताय पैशांसाठी. हो काहीतरी तोडगा काढा. हात सोडायची वेळ आता बस झालं. काहीतरी तोडगा काढा याच्यावर. नुसते जर बाता सोडा हात आणि काय तर मार्ग काढा. ठीक आहे, भडकली. मला नाही काढायचा तोडगा. काय म्हणजे? मुळात मला तुमच्या या पापात भागीदारच व्हायचं नाही. तुम्हाला जे करायचंय ते करा. कधी नव्हे ते आज मी या ग्रामसभेचा त्याग करतो. तुम्हाला 25 लाख हवेत, तुम्हाला गावची बदनामी करायची, तुम्हाला सरपंच मारायचा आहे, तुम्ही मारा. मी याच्यात नाहीये. मला माझी मूल्य आहेत. तुम्हाला आहेत का मूल्य? मला 2 आहेत मूल्य. आता काय चाललो मी, मला नाही थांबायचं इथे. मी माझ्या ग्रामपंचायतीत एकटा बसेन. तुम्हाला 25 लाख हवेत, तुम्हाला जे शासनाशी बोलायचं ते तुम्ही बोला. गेले हे. आता रे काय करायचे पोरांनो? काय आता काय करायचं? म्हणजे मास्तर गेले, त्यांचा पदभार गेला. आता कोणतरी सरपंच मास्तर हे कुठल्या ग्रामसभेतलं पद नाही आहे. ते काय यांना आपण एक आदर देतो, त्यांचं हे आदराचं स्थान आहे. अरे जरा बाजूला हा आदर ठेवा त्याला. पण हे करायचं काय मी काय म्हणतो हे बघा, त्यांना हे पटलेलं नाही. आपण त्यांना पटवून देऊया. कसं काय? आपण काय करूया, ह्यांच्या श्रद्धांजलीचा बाईट शूट करूया. एक नंबर. बाईट मध्ये आपण सगळ्यांनी खूप रडूया. चालेल चालेल. त्यांना हे दिसल्यावर त्यांना ते पटलं आपल्याला नेमकं काय म्हणायचंय. आणि बाईट व्हायरल झालं की ते पण काय बोलू शकणार नाही. बेस्ट आहे बेस्ट आहे. चला पटकन माझी बाईट घेऊन टाका, म्हणजे कसं सोपं होऊन जाईल. चला कुठं उभं राहा? इथं हो सरपंच, काय झालं? खुले आहेत काय? काय झालं? तुमच्या श्रद्धांजलीच्या व्हिडिओ तुम्ही कसे दिसाल? गावाला घाबरतील नाही? माणूस आहे बरोबर. बाईट म्हणजे तुम्ही शूट करा ना आमचा बाईट. हा
मी कुठून मागे जाऊ मोबाईलच्या मागे कॅमेरा तुमचा मोबाईल काढा सांगतो आम्ही बोलतो काय ते बाईट मध्ये मी शूट करा आला कॅमेरा जा तिकडे ए तुम्ही इकडे या सगळे चल चला ए महिलांना मध्ये येऊ दे आपल्या गावाची समानता लोकांना कळेल पुढे या, पुढे या तुम्ही. कोको माझ्या पुढे. ऐका बाईट मध्ये काय बोलायचं आता मी बोलतो तुम्ही फक्त डोळ्यात असं पाणी आणा नाही आणतो चल आम्हाला जमेल अरे वर नको वाचाड्यांनो एक ठेवा दुःख असू द्या पण एक घालू सुरू केला हा सुरू नमस्कार हा नमस्कार शूट काय करायचं या माणसाला सॉरी कंटिन्यू नमस्कार मी बुद्रुकचा गावकरी मी बघताच आता आमचं गाव किती दुःखात गेलंय आमच्या गावचे सरपंच कैलासवासी श्री अरुणजी कदम आमच्यात नाहीत याचं आम्हाला खूप दुःख आहे खरं तर टिल्ल्या बारक्या असं म्हणावं असं व्यक्तिमत्व बोलू टिल्ल्या बारक्या म्हणावं असं व्यक्तिमत्व आज एक विकास पुरुष म्हणून गेलं हा एवढा सगळा प्रवास आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितला अरुणजी आय मिस यू परत या परत या परत या आज बरं जामच दुःख झाले तुम्ही मला विकास पुरुष असं संबोधलं त्याबद्दल तुमचं आभार अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन याच्या पुढे आता कोको बोले कोकोला घ्या मध्ये घ्या ये पम्या दुःख वाहत नमस्कार गावातलो एवढं मोठं माणूस गेलो हा म्हणून मी कविता केलंय वा माझ्या कवितेचं नाव हा पाऊस अरुण कवितेचं नाव हा पाऊस ये रे पावसा तू का देत पैसा पैसो झालो छोटो माणूस गेलो मोठो येगो निधी माझ्या बँकेमधी निधी इली वरून सरपंच गेलो मरून त्याचा नाव अरुण धन्यवाद माझ्या बायकोने आजपर्यंत माझ्यासाठी उखाणा नाही घेतला तू माझ्यासाठी कविता केली पोरगी मोठी झाली कात्री झाली कवयित्री झाली आता तुमची जीभ कापली पाहिजे कवयित्री झाली तुमका घरात मारू व्हिडिओ बघा तरी कसला व्हिडिओ त्यांच्या श्रद्धांजली श्रद्धांजलीची काही गरज नाहीये म्हणजे बसा सरपंच सांगतो बस काय झालं मी आता ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्ये एकटा बसलो होतो तेव्हा शासनाकडून एक फोन आला तर त्यांनी मला असं सांगितलं त्यांच्याकडून गल्लत झालेली आहे खरं तर MSJ खुर्दचे सरपंच अचानक सरकारी काम करत असताना मृत्युमुखी पडले त्याच्यामुळे त्यांना निधी पाठवायचा होता त्यांनी चुकून MSJ बुद्रुकला पाठवला मास्तर असं झाले आनंदाची बाब आहे ही म्हणजे ते 25 लाख आपल्याला नाही उलट त्यांनी मला असं सांगितलंय की तो चेक जो आहे सरपंचांना सांगा किंवा गावातल्या सगळ्या मंडळींना सांगा की तो चेक बँकेत टाकू नका त्यांनी पेमेंट स्टॉप केलेला आहे आपल्याला पुन्हा तो पाठवायचा आहे त्यांना त्यातले 2 लाख फक्त वापरता येईल माझ्या घराच्या समोर जे करायचंय त्याच्यासाठी निर्लज्ज मास्तर एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या म्हणजे सरपंच जर समजा काय असं काय कामकाज चालू असताना ग्रामपंचायतीचा गेला 25 लाख रुपये मिळणार आहे हो नाही म्हणजे असा काही नियम नाहीये पण त्यांनी त्या अनुकंपा तत्वावर मदत म्हणून सहानुभूती म्हणून पाठवलेले पैसे आहेत हा पण ते मिळू शकतात म्हणजे ग्रामसभा चालू असताना समजा अचानक वरनं एक फांदी टालक्यात पडली आणि ते गेले तर 25 लाख येतील ना हा म्हणजे कदाचित इकडनं जाताना वरनं एक फांदी पाडतो वा नेहमीप्रमाणे आजही ग्रामसभा खूप रंगली विचारूया हास्यरसिकांना त्यांना कशी वाटली प्रसाद दा वा 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 सरपंचाच्या नजरेतून सांगायचं तर आपुले मरण पाहिले मॅ डोळा तो झाला सोहळा अनुपमने तसं आहे ते
रमेश तुझ्या डोक्यातनं एक एक ज्या कल्पना निघतात बोट आणि 3 वर पंखा होता म्हणून ते फिरायला अल्टिमेट मजा आली. उत्तम सांघिक सादरीकरण, सगळ्यांचीच कामं उत्तम, तुफान मजा आली. वा सई. मला असं वाटतं की पैसा आणि पॉवर याच्यासमोर सगळेजण ब्रेन डेड होतात आणि ते इतकं श्रमेश तुझ्या लेखणीतून इतकं धारदार आलं आज बाहेर की कोणीही काहीही बोलत होतं, पंख्याचं किंवा दगड म्हणून बसवा. तर मला असं वाटतं की स्टॉप लाईन पम्या आपल्या पॅराग्लायडिंगमध्ये स्टॉप लाईन असते, त्या लाईनच्या आधी डिसाईड करायचं असतं की तुम्ही टेक ऑफ करणार की नाही. तर आयुष्यात स्टॉप लाईन ही इतकी महत्त्वाची आहे, ती जर नसेल तर कशालाही अंत उरणार नाही आणि कशालाही अंत नसणं हे खूप डेंजरस आहे असं मला वाटतं. सो असे छान छान विचार इथे मांडले जातात, पोचवले जातात, याचा खूप अभिमान आहे. आणि हे सगळं कॉमेडीच्या थ्रू मांडणं इज अ टास्क आणि तुम्ही ते टीम म्हणून फार अप्रतिमरित्या करता. सचिन मोटे सरांची कॉन्सेप्ट होती आणि श्रमेश तू लिहिलं होतंस. एक्सलंट टीमवर्क, मजा आली. मंडळी, हे हास्यांकुर असेच रुजत राहतील, पण तुर्तास वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.